अगदी थोडासा बदल करून आपण दोन प्रकारचे दही बनवू शकतो, ते म्हणजे फुल फॅट दही आणि लो फॅट दही। त्यासाठी सुरुवातीला फुल फॅट किंवा कच्चं दूध, जे दूध अजून गरम केलेलं नाही असं दूध गरम करून घ्यायचं आहे। आता हेच दूध थोडंसं थंड करून घ्यायचं। दुधामध्ये बोट टाकून बघायचं, बोटाला सहन होईल इतपत दूध थंड झालेलं आहे। आता हे दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं, त्याच्यामध्ये चमचाभर फ्रेश दही टाकून चांगलं मिक्स करायचं। हे फुल फॅट दही आपण लावलेलं आहे। बाकीचं दूध फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घेतलं आणि त्यावरची साय काढून घेतली। हे थंड झालेलं दूध सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं। हाताला सहन होईल इतपत दूध गरम झालं की एका वाटीमध्ये दूध काढायचं, यामध्ये सुद्धा एक चमचाभर फ्रेश दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे लो फॅट दही साठी मिश्रण तयार आहे। दोन्ही दही झाकून गरम जाग्यावर 10 ते 12 तास ठेवून द्यायचे। फ्रीज मध्ये न ठेवता सुद्धा अतिशय घट्ट असे दही तयार झालेले आहेत। हे आहे फुल फॅट दही, ज्याची आपण साय काढली नव्हती, याला अजिबात पाणी सुटलेलं नाही। आणि जे दुसरं आहे ज्याची आपण साय काढून घेतलेली होती ते आहे बघा हे लो फॅट दही, याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, मात्र यामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं। तुम्हाला जे दही आवडत असेल, शरीरासाठी जे योग्य असेल ते दही बनवून खाऊ शकता। फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे।